श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून कान देऊन ऐका. गेल्या 4 वर्षापासून तुमच्या आयुष्यात जे काही चढ उतार सुरू आहेत त्यात एक खूप मोठी गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नाही. तुमच्या घराच्या 4 भिंतीच्या आत अशी एक अदृश्य आणि अत्यंत शक्तिशाली शक्ती कार्यरत आहे, जिच्याबद्दल तुम्हाला पुसटशी कल्पना नाही. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ संकेतानुसार साक्षात 2 नागदेवतांनी तुमच्या घराला आपले अधिष्ठान बनवले आहे. त्या कुठेही बाहेर गेलेल्या नाहीत, तर त्या तुमच्या पाठीशी एक अभेद्य ढाल बनून 24 तास उभे राहून तुमच्या प्रत्येक संकटावर लक्ष ठेवून आहेत. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्यावर होणारे गुप्त तांत्रिक वार असतील, काळी जादू असेल किंवा अपघाताचे भयंकर प्रसंग असतील, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच या 2 देवतांनी स्वतःच्या अंगावर झेलले आहेत. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की एखादा मोठा धोका टळला, पण त्यामागे हे देवी संरक्षण होते हे तुम्हाला कधीच कळले नाही. तुमच्या शत्रूंनी तुमच्या सुखी संसाराला मातीत मिळवण्यासाठी कितीही कट कारस्थाने रचली, तरी या 2 नागदेवतांनी तुमच्यावर एकही आच येऊ दिली नाही. ते तुमच्या आयुष्याचे अंगरक्षक बनून दररोज तुमच्या घरात प्रवेश करत आहेत. हे तुमचे सर्वात मोठे भाग्य आहे. आता प्रश्न असा पडतो की इतकी शक्तिशाली शक्ती आपल्या पाठीशी असतानाही आपण दुःखात का आहोत? याचे उत्तर हेच आहे की या देवता आता सक्रिय झाल्या आहेत, पण तुम्ही अद्याप त्यांच्या अस्तित्वाला ओळखले नाही. जेव्हा जेव्हा तुमच्यावर मोठे संकट येणार असते, तेव्हा हे देवता तुम्हाला संकेत देण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही मात्र आपल्या रोजच्या व्यापात अडकून त्यांना दुर्लक्षित करताय. लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही या अदृश्य शक्तीला आपल्या घरात आणि जीवनात स्थान द्याल, त्या क्षणी तुमच्या कर्माचे फळ मिळवण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या 2 चुका आहेत ज्यांनी या देवतांना तुमच्यावर क्रोधित केले आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमचं मन हे पाण्यासारखं स्वच्छ आणि निष्पाप आहे, पण या स्वार्थी जगात तुमचा हाच भोळेपणा तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे. तुम्ही गेल्या काही काळात अशा लोकांना आपल्या घराची गुपिते सांगली आहेत, ज्यांनी समोरून गोड बोलून तुमच्या सुखी संसाराला नजर लावण्याचे काम केले आहे. तुमच्यावर होणारे गुप्त तांत्रिक वार हे बाहेरच्या शत्रूंनी नाही, तर तुमच्याच घरात किंवा जवळ वावरणाऱ्या लोकांनी केले आहेत. कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवून आपले घरगुती प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती उघड करणे हीच तुमची सर्वात पहिली मोठी चूक ठरली आहे. तुमची दुसरी सर्वात गंभीर चूक म्हणजे भावनिक होऊन किंवा नात्याच्या विळख्यात अडकून तुम्ही स्वतःचे कष्टाचे पैसे इतरांना उधार दिले आहेत. ज्योतिषशास्त्रीय नियमानुसार या विशिष्ट काळात तुमच्या कुंडलीतील बुध आणि शुक्र ग्रह अशा स्थितीत आहेत की जर तुम्ही या काळात कोणालाही मोठी रक्कम दिली, तर ती परत मिळवण्याची शक्यता नगण्य आहे. जेव्हा तुम्हाला मदतीची खरी गरज होती, तेव्हा हेच लोक मागे हटले, पण तुम्ही मात्र माणुसकीच्या नात्याने मदत करत राहिलात. हे चुकीचे कर्म तुमच्या घराच्या सकारात्मक ऊर्जेला नष्ट करत आहेत आणि यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाहीये. लक्षात ठेवा, या 2 गंभीर चुकामुळे तुमच्या पाठीशी असलेली ती देवी शक्ती म्हणजेच त्या नागदेवता आता तुमच्यावर प्रचंड क्रोधित झाल्या आहेत. जर या शक्ती नाराज होऊन निघून गेल्या, तर तुमच्या सुखी संसाराचा पाया डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या शत्रूंना तुमच्या या चुकीचा फायदा उठवण्याची संधी मिळू देऊ नका. आता वेळ आली आहे कठोर बनण्याची आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देण्याची. तर मित्रांनो, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की या देवता पुन्हा प्रसन्न होतील की नाही आणि तुम्हाला कोणते 2 मोठे संकेत मिळतील जे तुमचे नशीब पालटून टाकतील. तर मेष राशीच्या जातकांनो, जरी तुमच्या चुकामुळे या देवता नाराज झाल्या असतील, तरी ब्रह्मांड आता तुम्हाला परीक्षा घेण्याचा काळ संपवत आहे. येत्या काही दिवसात जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा बागेत अचानक एखादा सापाचा अंश किंवा नागदेवताशी संबंधित एखादा जीव दृष्टीत पडला, तर अजिबात घाबरू नका. हा योगायोग नसून हा तुमच्या आयुष्यातून गरिबी, आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर जाण्याचा पहिला सर्वात मोठा आणि जिवंत संकेत आहे.
त्या जीवाला मारण्याची किंवा पळून लावण्याची चूक करू नका. तर हात सोडून त्याला शांतपणे जाऊ द्या. समजून घ्या की तुमच्यावरील संकट टाळायला सुरुवात झाली आहे. दुसरा आणि सर्वात मोठा चमत्कार एका अत्यंत पवित्र ठिकाणी घडणार आहे. लवकरच जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात दर्शनासाठी जाल, तिथे तुम्हाला एखादा वृद्ध साधू किंवा एक रहस्यमय स्त्री अचानक भेटल. ही व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला एखादी छोटीशी वस्तू देईल किंवा आशीर्वाद देईल. हा आशीर्वाद तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारा असेल आणि त्याच क्षणापासून तुमच्या डोक्यावरील कर्जाचे आणि मानसिक त्रासाचे ओझे हलके व्हायला सुरुवात होईल. ही कोणतीही साधी भेट नसेल, तर ती साक्षात देवी शक्तीने तुम्हाला संकटातून दिलेल्या मुक्तीची पावती असेल. मित्रांनो, हे दोन्ही संकेत मिळाल्यावर तुम्हाला फक्त थोडा संयम राखायचा आहे. घाई करू नका किंवा कोणालाही याबद्दल लगेच सांगू नका. या संकेताचे खरे डोळ्याचे पारणे फेडणारे रिझल्ट ठीक 10 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या समोर दिसू लागतील. तुमची वर्षानुवर्षे अडकलेली कामे एका झटक्यात मार्गी लागतील आणि घरामध्ये पैशाचे नवीन मार्ग आपोआप मोकळे होतील. लक्षात ठेवा, हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ ठरणार आहे. फक्त डोळे उघडे ठेवा आणि त्या देवी संकेताची वाट पहा. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या दोन देवतांना पुन्हा प्रसन्न करून तुमच्यावर कायमस्वरूपी त्याचे छत्र निर्माण करण्याची. आगामी काळात तुम्हाला कोट्यावधीच्या संपत्तीचा आणि यशाचा राजयोग मिळवायचा असेल, तर एक अत्यंत सोपा पण प्रभावीशाली उपाय आजपासूनच सुरुवात करा. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमाला न विसरता नागदेवताच्या मंदिरात जा किंवा घरी त्याची प्रतिमा असेल तर त्यासमोर अत्यंत श्रद्धेने शुद्ध गाईचे दूध अर्पण करा. ही सेवा केवळ एक विधी नसून तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि संचित दोष नष्ट करणारी एक दिव्य गुरु किल्ली आहे. तुमच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या शत्रूच्या हालचालींना कायमचे थांबवण्यासाठी येत्या बुधवारी एक छोटासा उपाय करा. 5 किलो हिरवी मुगाची डाळ हिरव्या कपड्यात बांधून भगवान गणेशाच्या चरणी अर्पण करा. त्याच दिवशी शक्य असल्यास हिरव्या भाज्याचे सेवन करा किंवा गरजूंना दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करेल आणि तुमच्या विरुद्ध रचले जाणारे सर्व कपट कारस्थान स्वतःहून धुळीस मिळेल. तुमच्या मार्गातील सर्व काटे आता आपोआप दूर होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर मंगळवारी आणि गुरुवारी माता बगलामुखीच्या प्रतिमेसमोर बसून पिवळ्या फुलाची आणि वस्त्राची पूजा करा. तिथे एक नारळ ठेवा आणि पिवळ्या हळदीचा ढिगारा करून त्यावर शुद्ध तुपाचा दिवा लावा. हा उपाय तुमच्या कुंडलीतील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट करेल. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमच्या घरात सुख समृद्धीचे नवीन मार्ग उघडायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, देवावरचा तुमचा हा विश्वासच तुमच्या आयुष्यात अमाप यश खेचून आणणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच ब्रह्मांडात तब्बल 600 वर्षानंतर एक अत्यंत मोठी ऐतिहासिक हालचाल झाली आहे. कर्मदाता शनिदेव आणि राहूची एक दुर्मिळ युती निर्माण झाली असून त्याचा थेट आणि तीव्र परिणाम आता तुमच्या दैनंदिन आयुष्यावर पडत आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला जाणवले असेल की तुमचे प्रत्येक काम शेवटच्या क्षणी बिघडत आहे. पण काळजी करू नका. हा काळ तुमचा अंत नसून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा आणि त्रासाचा कायमचा अंत करण्यासाठी आला आहे. ही ग्रहस्थिती आता तुमच्यासाठी एक राजयोग घेऊन आली आहे. या महायुतीमुळे येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात 5 असे प्रचंड आणि भूकंपीय बदल घडणार आहेत, जे पाहून तुमचे शत्रू थक्क होतील. जे लोक आजपर्यंत तुमच्या संघर्षावर हसत होते, ते आता तुमची अचानक होणारी प्रगती आणि वैभव पाहून जळफळाट करतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. तुमची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल आणि तुमच्या घरात पैशाचे नवीन स्रोत निर्माण होतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि स्वतःच्या कष्टावर आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. कोणाच्याही आधाराची वाट न पाहता आता स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहण्याची हीच वेळ आहे. शेवटी या देवी आशीर्वादाला सुरक्षित ठेवण्यासाठी रोज सकाळी स्नान केल्यानंतर माता बगलामुखीच्या ओम बगलामुखीये देवे नमः या दिव्य मंत्राचा फक्त 11 वेळा
पूर्ण श्रद्धेने जप करा. हा मंत्र तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच तयार करेल ज्याला कोणतीही काळी जादू किंवा शत्रूचे कारस्थान भेदू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, हा सुवर्ण काळ चुकू नका. जर तुम्हाला खरोखरच नागदेवता आणि माता बगलामुखीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय नागदेवता, जय माता बगलामुखी असे नक्की लिहा. तुमची हे एक कमेंट तुमच्या श्रद्धेची साक्ष देईल आणि देव तुमचे नक्कीच कल्याण करतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.